Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with Begin. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with Begin. Friends, today we are going to learning very interesting topic, that is some sentences, that means some practice sentences in English. Okay, so guys, today's video is very important and very interesting. That's why you see whole video and don't skip the video. Okay, friends, before starting today's video lecture, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red colored subscribe button. You just press that button, and beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. So guys, let's start today's video lecture, that is practicing some examples in example sentence in English. Okay, तर मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण आता आपल्या मातृभाषेत आपल्याला असं एखादं वाक्य असतं आणि ते इंग्रजीतनं कसं करायचं. उदाहरणार्थ, मला उकडत आहे म्हणजे किंवा मला गरम होत आहे असं जर वाक्य असेल तर इंग्रजीमधून ते कसं करायचं. अशा प्रकारची छोटी छोटी वाक्य जे आपल्याला इंग्लिश स्पीकिंगमध्ये किंवा इंग्लिश कन्व्हर्सेशनमध्ये अतिशय उपयुक्त असे ठरणारे आहेत. त्या वाक्यांची प्रॅक्टिस आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये होणार आहे. द फर्स्ट एक्झाम्पल इज, मला गरम होत आहे किंवा मला उकडत आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण म्हणतो बघा मला गरम होत आहे. तर हेच वाक्य इंग्रजीतून कसं म्हणायचं, आय एम फिलिंग हॉट. मला गरम होत आहे म्हणजे आय एम फिलिंग हॉट, मला गरम होत आहे किंवा मला उकडत आहे. तर त्यावेळेला आपण कसं म्हणायचं इंग्रजीतनं, आय एम फिलिंग हॉट. किंवा रोहनला गरम होत आहे, रोहन इज फिलिंग हॉट, रोहन इज फिलिंग हॉट. किंवा सीता, हिला गरम होत आहे, सीता इज फिलिंग हॉट. ठीक आहे. किंवा आम्हाला गरम होत आहे, आम्हाला म्हणजे एकापेक्षा जास्त नक्कीच म्हणजे दोघं तिघं वगैरे असतील. तर त्यावेळेला कसं म्हणायचं, वी आर फिलिंग हॉट, आम्हाला गरम होत आहे. किंवा त्यांना गरम होत आहे, त्यांना म्हणजे एकापेक्षा नक्कीच जास्त असतील, दोन असतील, तीन असतील, चार असतील, पण नक्कीच जास्त असतील म्हणजे त्यांना गरम होत आहे. तर आपण इंग्लिशमधून कसं म्हणायचं, दे वेर फिलिंग हॉट, दे वेर फिलिंग हॉट, त्यांना गरम होत आहे. किंवा तुला गरम होत आहे, यू आर फिलिंग हॉट, तुला गरम होत आहे, यू आर फिलिंग हॉट. किंवा तुम्हाला गरम होत आहे किंवा तुम्हाला उकडत आहे, तर आपण कसं म्हणूया, यू आर फिलिंग हॉट, यू आर फिलिंग हॉट म्हणजे तुम्हाला गरम होत आहे. ओके. मला उशीर होत आहे, आय एम गेटिंग लेट, मला उशीर होत आहे, आय एम गेटिंग लेट. किंवा तिला उशीर होत आहे, सी इज गेटिंग लेट, सी इज गेटिंग लेट. किंवा त्याला उशीर होत आहे, ही इज गेटिंग लेट, ही इज गेटिंग लेट. ओके. किंवा जल्दी करा, मला उशीर होत आहे म्हणजे आवरा लवकर, लवकर आवरा, मला उशीर होत आहे. हरी अप, आय एम गेटिंग लेट. कसं म्हणजे इंग्लिशमध्ये, हरी अप, आय एम गेटिंग लेट.
किंवा आवरा तिला उशीर होत आहे किंवा जल्दी करा तिला उशीर होत आहे, तर कसं होईल? हरी अप सी इज गेटिंग लेट. हरी अप सी इज गेटिंग लेट. किंवा लवकर चला त्याला उशीर होत आहे. हरी अप ही इज गेटिंग लेट. हरी अप ही इज गेटिंग लेट म्हणजे त्याला उशीर होत आहे. किंवा पाऊस येत आहे म्हणजे पाऊस येत आहे, आपण म्हणतो बा बाहेर पाऊस येत आहे, तर कसं होईल? इट हॅज बीन रेनिंग म्हणजे पाऊस येत आहे. इट हॅज बीन रेनिंग. रेन म्हणजे पाऊस आणि रेनिंग म्हणजे येत आहे, म्हणजेच पाऊस येत आहे. इट हॅज बीन रेनिंग. कालपासून पाऊस येत आहे. आपण म्हणतो बा पाऊस आहे, आपला मित्र वगैरे विचारतो आपल्याला, काय रे इथं पाऊस चालू आहे का? तर मग आपण म्हणतो हो, कालच्यापासून आमच्या इकडं पाऊस आहे किंवा कालपासून पाऊस आहे. तर कसं होईल? इट हॅज बीन रेनिंग सिन्स एस्टरडे म्हणजे कालच्यापासून पाऊस सुरू आहे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स एस्टरडे कालच्यापासून पाऊस सुरू आहे. आत या बाहेर पाऊस येत आहे. आत या बाहेर पाऊस येत आहे. आपण म्हणतो बाहेर कुणीतरी दारात थांबलेला असेल आणि पाऊस सुरू असेल तर आपण म्हणतो घरामध्ये या किंवा आत या बाहेर पाऊस सुरू आहे. तर कसं होईल? कम इनसाइड इट्स रेनिंग आउटसाइड. कम इनसाइड इट्स रेनिंग आउटसाइड म्हणजे आत या बाहेर पाऊस सुरू आहे किंवा बाहेर पाऊस सुरू आहे. तर कसं होईल? कम इनसाइड. कम इनसाइड इट्स रेनिंग आउटसाइड. बाहेर म्हणजे पाऊस सुरू आहे. ठीक आहे. आत या बाहेर 4 वाजल्यापासून पाऊस येत आहे. आत या बाहेर 4 वाजल्यापासून पाऊस येत आहे असं जर वाक्य असेल तर कम इनसाइड इट हॅज बीन रेनिंग सिन्स 4 o'clock. कम इनसाइड इट हॅज बीन रेनिंग सिन्स 4 o'clock म्हणजे 4 वाजल्यापासून पाऊस येतो आहे. किंवा बाहेर पाऊस येत आहे असंच नुसतं वाक्य असेल तर इट्स रेनिंग आउटसाइड. इट्स रेनिंग आउटसाइड म्हणजे बाहेर पाऊस सुरू आहे. मी आता इट हॅज बीन नाही घेतलं, आलं का लक्षात? कारण किती वाजल्यापासून किंवा काही कुठली ठराविक वेळ दिलेली नाही, म्हणजे फक्त पाऊस सुरू आहे. पण कधीपासून सुरू आहे नाही सांगितलं. मागील वाक्यात सांगितलं होतं की कालपासून सुरू आहे. एक्सक्यूज मी. तर आपण काय केलं तर सिन्स एस्टरडे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स एस्टरडे असं केलं होतं. परंतु आता काय म्हटलं? नुसतं पाऊस सुरू आहे. तर कसं होईल? इट्स रेनिंग आउटसाइड. बाहेर पाऊस सुरू आहे. आय होप ऑल ऑफ यू गाइज अंडरस्टँड द कन्सेप्ट of these sentences, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with PK. Okay. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.